गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही। माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथे न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते। पण मी माझी शिस्त सोडत नाही। मी गेटवर उभा राहतो, मला चेक करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्त्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे, मी राखली पाहिजे। पण मला कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही। त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही। मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो, त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात। त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही। पण स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जी काल बातमी आलेली आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातून इकडे शिवसेनेत आलो, मी कुठेतरी चूक केली असं त्याच्यामध्ये आहे। आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला? मी घुसमटून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही। पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही। राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं। याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही। किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय अशा वेळेला माझं तरी मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे। ती माझी क्षमता आहे। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भय। त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदराने बघितलं पाहिजे असा माझा आग्रह आहे। खरं तर स्वतः करता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा त्या बातम्या दाखवल्या मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे। हे जे कोणी नालायक लोक जे गेलेत, ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या, मंत्रीपद संत्रीपद दिली, ते आज सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिवाय देतात। ते चांगलं आहे? ते चांगलं आहे का? पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक विचार मी पोहोचवलाय की हे नालायक लोक ज्या पद्धतीने शिवाय देत आहेत त्यांनी भास्कर जाधवच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षाने मला इतकं दिल्यानंतर मी सोडला ही माझी चूक आहे हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण किती नालायकपणा करावा, आपण किती हरामखोरपणा करावा, आपण किती नीचपणा करावा, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं याला कुठेतरी लगाम घातली जाईल। समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल, अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा। हेच तत्व माझ्यावर अनेकांनी आरोप करतात, हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे। मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं। काही नेत्यांनी असे चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव की बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घाणेरडे बोलले। तिथल्या तिथे मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप। जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणातून निवृत्त होईन। आत्ता पण होईन। बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाह्यात काढलेला नाही, मी चुकीचा काढलेला नाही। हे काय नालायक लोक सांगतात मला, हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय। हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय, कसल्या टिप्पण्या करता। संपले प्रश्न? असं एक विषय येतो की तुमच्या ज्या नाराजीच्या कालच्या बातम्या होत्या त्याच्यानंतर असं म्हटलं होतं की विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी तुम्हाला पाहिजे त्याच्यावर हे सगळं सुरू आहे अशी एक चर्चा। कोणाची? माझी? महाराष्ट्र इतका आंधळा नाही, महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही। आणि भास्कर जाधवनी याच्यापूर्वी सुद्धा कुठल्याही पदाकरता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही, ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही, मी करत नाही, मी करणार नाही। आठवा ते गेल्याच अधिवेशनमध्ये आताचं अधिवेशन झालं तिथं आपली घटना स्वीकारल्याला 75 वर्ष पूर्ण झाली
त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल 53 मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं. त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलंय, अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल, तुम्हाला माझी भीती वाटत असेल, तुमच्या पापाचा घडा मी जर विरोधी पक्ष नेता झालो तर भरेन, आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी पक्ष नेता करा. एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो. कोणाला विरोधी पक्ष नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे? मला कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये 43 वर्षाच्या जीवनामध्ये जे स्ट्रगल केलंय, तुम्ही त्या केलंय, मी जे काम केलेलं आहे, मी जो श्रद्धेने वागतो त्याची तुलना खाली माझ्याशी करता येणार नाही. एखाद्या गोष्टी एखादा आपला मोठेपणा सांगेल, 1000 गोष्टी सांगेन, कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात, कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात, कोणकोणत्या वेळेला समजूतदारपणा घेतलाय. कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा? मला विरोधी पक्ष नेतेपद हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं. हे भ्रष्टाचारी सरकार, हे बेकायदेशीर सरकार, हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादान लोकांना